नमस्कार. चला एक नजर टाकूया 11 एप्रिल 2026च्या काही महत्वाच्या घटनांवर आणि समजून घेऊया की ह्या घटनांमधून आपल्याला काय दिसतंय. तर आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण जगभरातील बातम्यांपासून सुरुवात करू. मग पाहूया देशात काय घडतंय, आपल्या संरक्षणाबद्दल बोलू, इतिहासाची काही पानं उलटू आणि शेवटी विज्ञान आणि खेळातल्या काही जबरदस्त कामगिरीवर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. जगभरात बघूया आपल्या सीमांच्या पलीकडे काय काय महत्वाचं घडतंय. सगळ्यात आधी जाऊया आपल्या शेजारी देशात नेपाळमध्ये. तिथे बिस्किट जत्रा नावाच्या एका मोठ्या 9 दिवसांच्या उत्सवाला सुरुवात झालीय. हा उत्सव म्हणजे त्यांच्या नवीन वर्षाचं विक्रम संवत 2083चं स्वागत करण्याचा एक खास आणि जल्लोषपूर्ण सोहळा आहे. आता एका सांस्कृतिक सोहळ्यानंतर एक जरा गंभीर बातमी आहे, पर्यावरणाबद्दलची. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरकडून एक मोठी अपडेट आली आहे. त्यांनी एम्परर पेंग्विनचा दर्जा बदलला आहे. आधी ते धोक्याच्या जवळ होते, पण आता त्यांना लुप्तप्राय म्हणजेच एंडेंजर्ड घोषित केलं गेलंय. आणि हे खरंच एक मोठं धोक्याचं सूचक आहे. आता सार्वजनिक आरोग्याबद्दलची एक दुःखद बातमी आपल्या शेजारील देश बांगलादेशातून. तिथे गोवरचा मोठा उद्रेक झालाय आणि यामुळे 100हून अधिक मुलांचा जीव गेलाय. गोवरसारखा आजार जो खरं तर टाळता येऊ शकतो, तो किती गंभीर रूप घेऊ शकतो हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. बरं, तर या जागतिक घडामोडींनंतर आता आपण आपल्या देशांतर्गत बातम्यांकडे वळूया. बघूया राष्ट्राच्या सक्षमीकरणाच्या दिशेने काय पावलं उचलली जात आहेत. आता बघा, हा आकडा आहे 2 लाख. पण हा फक्त एक नंबर नाहीये. या आकड्यामागे एक मोठी आणि महत्वाची गोष्ट दडलेली आहे. तर हा आकडा आहे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म आणि लहान उद्योगांचा, जे आता सरकारी मार्केटप्लेसवर नोंदणीकृत झाले आहेत. आणि नुसत्या नोंदणीकृतच नाही, तर त्यांनी आर्थिक वर्ष 26 मध्ये तब्बल 13,70,000 ऑर्डर्स मिळवले आहेत. वोमेनिया या उपक्रमामुळे हे शक्य झालंय आणि हा खरंच एक खूप मोठा मैलाचा दगड आहे. तर या वोमेनिया उपक्रमाचं ध्येय काय आहे? फक्त महिलांना व्यवसायात आणणं एवढंच नाही, तर त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना मार्केटमध्ये चांगली संधी मिळवून देणं आणि त्यांच्या कामाला एक ओळख, एक दृश्यमानता मिळवून देणं, या सगळ्या गोष्टींवर पद्धतशीरपणे काम केलं जातंय. चला आता वळूया आपल्या राष्ट्राच्या संरक्षकांकडे. ते केवळ सीमेचं रक्षण करत नाहीत, तर देशावर कोणतंही संकट आलं तरी मदतीसाठी धावून येतात. याचं एक ताजं उदाहरण म्हणजे उत्तर सिक्कीममधील घटना. तिथे भूस्खलन झालं आणि एक पूल कोसळला. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराने तात्काळ ऑपरेशन हिमसेतू ही बचाव मोहीम सुरू केली. आणि या मोहिमेचं यश किती मोठं होतं बघा. 1400हून अधिक लोकांना म्हणजे पर्यटकांना आणि स्थानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. जबरदस्त कामगिरी. आता संरक्षणाच्याच बाबतीत एक प्रशासकीय अपडेट आहे. एक नवीन कायदा आणला गेला आहे, CAPF प्रशासन कायदा 2026. याचा उद्देश काय आहे? तर देशातील जे वेगवेगळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहेत, त्यांच्या प्रशासनात एक समानता आणि सुसूत्रता आणणं. म्हणजे या कायद्यामुळे आता देशाच्या अंतर्गत आणि सीमा सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या 5 दलांसाठी एकच प्रशासकीय चौकट असेल. यामध्ये कोणकोणती दलं येतात? तर CRPF, BSF, CISF, ITBP आणि SSB. बरं, आता वर्तमानातून थोडं इतिहासात डोकावूया. अशा काही व्यक्ती आणि घटना आठवूया ज्यांनी आपल्या देशाचा पाया रचला. 11 एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात खूप महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी 1827 मध्ये ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. ते महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचे प्रणेते होते. आणि इतकंच नाही, तर 1917 मध्ये याच दिवशी महात्मा गांधींनी चंपारणे सत्याग्रहाला सुरुवात केली, जे भारतात त्यांचं पहिलं मोठं यश ठरलं. आणि आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच रोमांचक भागाकडे आलो आहोत. विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील काही शानदार घडामोडी. इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेबद्दल आपण सगळेच ऐकून आहोत. पण त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता. जवळजवळ 5.7 टन वजनाच्या स्पेस कॅप्सूलची लँडिंगची चाचणी कशी करायची, तेही त्याला अंतराळात न पाठवता. यावर इस्रोने एक भन्नाट उपाय शोधून काढला. त्यांनी एक इंटिग्रेटेड एअरड्रॉप टेस्ट केली. म्हणजे काय केलं? तर एका चिनूक हेलिकॉप्टरने त्या कॅप्सूलला 3 किलोमीटर उंचीवर नेलं आणि तिथून खाली सोडलं. यामुळे कॅप्सूलचं पॅराशूट आणि इतर रिकव्हरी सिस्टीम व्यवस्थित काम करतायत की नाही हे तपासता आलं.
अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि यशस्वी चाचणी होती. तर अंतराळातली उंचीवरून आता थेट बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरूया. आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी धुमाकूळ घातलाय. आपल्या खेळाडूंनी एकूण 16 पदकं जिंकली आहेत, ज्यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश. आणि यातली सगळ्यात मोठी आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे विश्वनाथ सुरेशने जिंकलेलं सुवर्णपदक. कारण या विजयामुळे तब्बल 5 वर्षांनंतर भारताला पुरुषांच्या आशियाई बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळालंय. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. तर हिमालयातला एक सण, पर्यावरणाचा एक इशारा, देशातलं महिला सक्षमीकरण, लष्कराची कामगिरी आणि विज्ञान खेळातील यश, या सगळ्या घटना पाहिल्यावर एक विचार मनात येतो नाही का, की या सगळ्या गोष्टी, हे सगळे धागे आपल्या जगाला एकमेकांशी कसं जोडतात, यावर नक्कीच विचार करायला हवा.